श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. संपूर्ण विश्व, संपूर्ण जगत जरी विविधतेने नटलेलं असलं, जरी अनेकपणाने भरलेलं असलं, तरी सुद्धा या सगळ्यांमध्ये असणारं, एकमेव असणारं, या संपूर्ण विश्वाला निर्माण करणारं, चालवणारं आणि याचा ऱ्हास करणारं जे काही एक तत्व असतं, त्यालाच आत्मतत्व किंवा चैतन्य असं म्हणतात. या संपूर्ण विश्वामध्ये जे जे काही दृश्य आहे, त्या सर्व दृश्याच्या पलीकडे हे अदृश्य असणारं आत्मतत्व असतं. ते एक आणि एकच असतं आणि ते एकसारखंच असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल संभवत नाही. एक फार सुंदर वाक्य सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मुंगी इतकी लहान असते आणि हत्ती एवढा मोठा असतो, पण मुंगीमध्ये सुद्धा जे आत्मतत्व असतं तेच आत्मतत्व हत्तीमध्ये सुद्धा असतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला असं वाटेल की मुंगीमधला आत्मा छोटासा असतो आणि हत्तीमधला आत्मा मोठा असतो. असं नाही आहे बरं का. म्हणजे बाह्यरूप कसंही असलं, आकार कोणताही असला, कसाही असला, तरी हे आत्मतत्व जे आहे ते सर्वच पदार्थांमध्ये, सर्वच वस्तूंमध्ये, सर्वच प्राणीमात्रांमध्ये, सगळ्यांमध्ये एकसारखंच असतं, एकच असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल संभवत नाही आणि यालाच आत्मतत्व असं म्हणतात. आणि या संपूर्ण विश्वाला आणि या विश्वामध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांना याच चैतन्याचा, याच आत्मतत्वाचा आधार आहे, पाया आहे. संपूर्ण विश्वावर याचीच सत्ता आहे, याचंच स्वामित्व आहे. आणि म्हणूनच हाच या संपूर्ण विश्वामध्ये महान आहे. जिथं सगळं काही आहे तिथंही हे आत्मतत्व असतं आणि जिथं काहीच नाही, जिथे मोकळा आहे, पोकळी आहे, अशा ठिकाणी सुद्धा हे आत्मतत्व असतं. या आत्मतत्वाचा पहिला महत्त्वाचा गुण कोणता असेल तर तो आहे, 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 आहे. सगळीकडे तो आहे आणि सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि हे विश्व कसं आहे तर ते असून नसल्यासारखं आहे. आज ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या काही काळाने नाहीशा होतात. आज आपल्या डोळ्यासमोर असणारी माणसं काही दिवसांनी नाहीशी होतात. आज आपल्या डोळ्यापुढं असलेलं घर काही दिवसांनी पडतं. आज आपल्या पुढे असलेला भाग काही दिवसांनी बदलतो. या जगाचं, या विश्वाचं, या माणसांचं, या प्राणी पक्ष्यांचं सतत बदल होत असतात आणि होत्याचं नव्हतं होत असतं.
परंतु आत्मा हा कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. हे संपूर्ण जग, हे संपूर्ण विश्व जेव्हा नव्हतं तेव्हा तो आत्मा होता. आज हे संपूर्ण जग विश्व असतानाही तो आहे आणि उद्या या जगाचा आणि विश्वाचा ऱ्हास झाला, प्रलय झाला, तरी देखील तो आत्मा जसाच्या तसा असणार आहे. आणि म्हणून तो आहेच, आणि यालाच संस्कृतमध्ये सत असं म्हणतात. सत म्हणजे जो सतत आहे, जो सत्य आहे, तो सत. आणि सतमय आहे आणि सत मात्र आहे. सत म्हणजे खरा, सत म्हणजे आहे, ज्याचं अस्तित्व कायम असतं, तो सत. याचा दुसरा गुण कोणता आहे तर हा चैतन्यमय आहे, म्हणजेच सचेतन आहे, म्हणजेच जिवंत आहे. आणि याच्यामुळेच हे दृश्य जग जरी जड असलं, अचेतन असलं, तरी देखील ते हालचाल करतं आणि जिवंत आहे असं वाटतं. ते या आत्म्याच्या आत्मसत्तेमुळं. आणि ते जिवंत आहे याची त्यालाच जाणीव असते आणि तोच त्याला जाणतो. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी त्या आत्म्याचं चिंतन करताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी सुरुवात केली. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का की पहिल्या ओवीपासूनच आत्म्याबद्दलच ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत आणि त्या आत्म्याचाच विचार आपण करणार आहोत. आणि म्हणून त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आणि तोच त्याला जाणतो आणि हे चैतन्यच चैतन्याला जाणतं आणि म्हणून त्याला स्वसंवेद्या, स्वतःच स्वतःला जाणणारा असं म्हणतात. आता याला संस्कृतमध्ये चित्त असं म्हणतात. चित्त म्हणजे चैतन्य, चित्त मात्र म्हणून चिन्मात्र. चिन्मय म्हणजे जिवंतपणाने भरलेला, टवटवीत, फुललेला, प्रफुल्लित असलेला चिन्मात्र. चैतन्य स्वरूप असणारा, जिवंत असणारा, सचेतन असणारा. सत, चित्त. आणि तिसरा जो याचा गुण आहे तो आनंदमय आहे. आनंद याचा अर्थ तो परिपूर्ण आहे आणि स्वतःच स्वतःला आधारभूत आहे. याला इतरांची मदत लागत नाही, याला इतरांचा आधार घ्यावा लागत नाही आणि तो स्वयंपूर्ण आहे, स्वयंप्रकाशी आहे, स्वयंचलित आहे, स्वतःच स्वतःला आधार आहे आणि स्वतःच स्वतःमध्ये पूर्ण आहे आणि म्हणून तो आनंद स्वरूप आहे. म्हणून भगवंत किंवा परमात्मा किंवा आत्मा कसा आहे तर सत चित आनंद स्वरूप आहे. आणखीन काय गुण आहे त्याचा? हा कधीपासून आहे हे कुणालाही माहीत नाही, म्हणून त्याला आदी नाही असं म्हणतात. आदी म्हणजे सुरुवात, म्हणून तो आदी नसलेला अनादी असा आहे.
आणि त्याला अंत नाही, म्हणून तो अनंत आहे. म्हणून हा भगवंत किंवा हा परमात्मा परमेश्वर कसा आहे, तर अनादी अनंत आहे. आपण म्हणताना काय म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा हा परमात्मा. जर हे ब्रह्मांड, हे विश्व, हे जगत अनंत आहे, तर या संपूर्ण जगताला सांभाळणारा, निर्माण करणारा आणि त्याचा नाश करणारा तो परमात्मासुद्धा अनंतच आहे. आणि म्हणून अनंत आहे आणि त्याला सुरुवात नसल्यामुळे अनादी आहे आणि अनंत आहे, ज्याला अंतच नाही. जिकडे बघावं तिकडे तो आहेच, तो कधी संपतच नाही. आणि तो पूर्ण असल्यामुळे त्याच्यातून आपल्याला काहीही वजा करता येत नाही आणि काहीही त्याच्यामध्ये मिसळता येत नाही. समजण्यासाठी म्हणून उदाहरण सांगतो. समुद्र आहे, समुद्रातून तुम्ही एक 4-5 बादल्या पाणी काढलं तर समुद्रामध्ये कमी झालं असं काही वाटतं का आपल्याला? नाही. किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या 4-5 बादल्या पाणी आणून समुद्रामध्ये ओतलं तर समुद्रामध्ये वाढ झाली असं तुम्हाला दिसतं का? नाही दिसत. म्हणजे समुद्र हा मुळातच इतका महान आहे, इतका मोठा आहे, इतका परिपूर्ण आहे की आपल्या 4-5 बादल्या पाणी काढण्याने किंवा घातल्याने समुद्रामध्ये कोणताही बदल होत नाही. तसा हा परमात्मा परमेश्वर भगवंत जो आहे तो इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, इतका परिपूर्ण आहे की त्याच्यातून आपण काहीही काढून घेतलं तरी तो तेवढाच असतो आणि कितीही घातलं तरी तो तेवढाच असतो. आता हे समजण्यासाठी आणखीन एक उदाहरण घ्या. पावसाळ्यामध्ये सगळ्या नद्यांना प्रचंड पाणी येतं. मग इतकं सगळं पाणी त्या समुद्रामध्ये मिळून सुद्धा तो समुद्र अर्धा इंच तरी वाढतो का हो? थोडासा तरी तो गावामध्ये शिरतो का हो? नाही. त्याचं पाणी जेवढं आहे तेवढंच असतं. आणि उन्हाळ्यामध्ये एकाही नदीला पाणी नसतं, एकही नदी वाहत नसते, सगळ्या नद्या कोरड्या पडलेल्या असतात आणि एकही नदी पाणी आणून घालत नसली तरीसुद्धा समुद्र कमी झाला आहे असं काही आपल्याला दिसतं का हो? मग समुद्राबद्दल जर आपण इतकं ठामपणे सांगू शकतो तर अशा अनंत समुद्रांचा मालक असणारा हा भगवंत तो किती मोठा असेल आणि त्याचं महानता किती असेल आणि त्या परिपूर्णतेमधून आपण काहीही काढून घेऊ शकत नाही आणि काहीही त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकत नाही. तो जेवढा आहे तेवढाच असतो. आणि हेच वर्णन करणारा शंकराचार्यांनी एक श्लोक लिहिलेला आहे आणि तो श्लोक आपण बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, हे आत्मतत्व इतकं मोठं आहे, इतकं महान आहे, इतकं परिपूर्ण आहे, त्याच्यातून कितीही जरी काढलं तरी ते कमी होत नाही आणि त्याच्यामध्ये कितीही जरी आणून घातलं तरी ते वाढत नाही. ते जसं आहे तसंच, जेवढं आहे तेवढंच राहतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. असा हा परमात्मा परमेश्वर. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे सत्य आहे, जे ज्ञानाने परिपूर्ण आहे, जे अनंत आहे असं ते ब्रह्म.
हा त्या उपनिषदांची रचना करणाऱ्या ऋषींना आलेला अनुभव त्यांनी आपल्या या वाक्यातून मांडलेला आहे. परमार्थ म्हणजे काय, तर जो नेहमी आनंदात असतो आणि परमात्म स्वरूप असतो. किंबहुना ज्याला परमार्थ शिकायचा असेल त्याने अखंड आनंदामध्ये आणि प्रसन्नतेमध्ये राहिलं पाहिजे. मग आता तुम्ही मला सांगा, आपण सर्वजण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय, ते आत्मतत्व समजून घेतोय. जर भगवंतच आनंद स्वरूप आहे तर मग आपण लोक दुःखी का? आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्ञानेश्वरी ऐकणारे, ज्ञानेश्वरी समजून घेणारे, ज्ञानेश्वरी वाचणारे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे आपण सर्वजण प्रसन्न चित्ताने आनंदाने हे सगळं केलं पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला पहिली कंडिशन घालतात. ही अट आहे की ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर आपलं व्यक्तिमत्व प्रसन्न पाहिजे, आपला चेहरा आनंदी पाहिजे, आपल्या मनामध्ये उत्साह पाहिजे. आपण आनंदाने, प्रेमाने, भक्तीने, प्रसन्न मनाने हे सगळं केलं पाहिजे. कसं तरी उरकायचं आहे, कोणीतरी आपल्याला जबरदस्ती करतं आहे, मला नकोसं वाटतं आहे किंवा का मी हे करतो आहे, असा कंटाळवाणा अभिनिवेश नको. आणि प्रत्येकाने एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, आपण आत्मतत्व समजून घेतो आहोत, नव्हे नव्हे आपणच ते आहोत. मग जर तो सच्चिदानंद स्वरूप आहे मग आपण दुःखी का? याचा सगळ्यांनीच विचार करा आणि आनंदाने राहा, प्रसन्न राहा. गोपाल कृष्ण भगवान की जय.